लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळते की जीवाची आता गाडी खराब असते. त्याचमुळे तो आता मदतीसाठी हाक मारतो, पण मात्र समोर काव्य असते. तर असं काव्याला रस्त्यात बघून जीवा तिला विचारू लागतो की तू इथे काय करतेस. तेव्हा आता काव्य जीवाला म्हणते की बरं झालं तू मला एकट्यात भेटलास, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तर जीवा स्पष्टपणेच बोलतो की जर तुला आपल्या प्रेमाबद्दल बोलायचं असेल तर मला काहीच बोलायचं नाहीये. तेव्हा आता काव्य रागातच म्हणते की तुला कधीच विसरले आणि मी आता माझं कणभरही प्रेम नाहीये तुझ्यावर. काल गुरुजी घरात आले होते आणि त्यांनीच मला सांगितले की खूप मोठे संकट येणार आहे. कदाचित आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना माहीत पडणार आहे, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. तर जीवा म्हणतो की हे बघ तू परत प्रेमाबद्दल बोलतेस, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि अशी भविष्यवाणी वगैरे काही खरं होत नाही. तर काव्य आता हात जोडून जीवाकडे मदत मागू लागते की जर नक्कीच काही संकट आलं तर तू माझी मदत करशील का. मी जर तुला किती विसरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुला विसरू शकले नाहीये. पण जीवा तू काळजी करू नको, मी तुला मागच्या वेळेसारखा फोर्स करणार नाही. तर जीवा म्हणतो की तू माझ्या बायकोची बहीण आहे आणि माझी बहिणी माझ्या मोठ्या भावाची तू बायको आहे असं जीवा तिला म्हणतो. त्यामुळे आता पुढे काय होईल, कसं होईल सगळं पाहणं रंजक आहे. यांचं सत्य सगळ्यांसमोर आलं घरच्यांचे काय हाल होतील सगळंच पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.